आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एक 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली। नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खेळेबस्ती रोड परिसरात राहत आहे। मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात। त्यांना 2 मुले 2 मुली आहेत। त्यापैकी बिनिता विष्णू थापा ही 12 वर्षाची मोठी मुलगी असून ती 5वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। सुमारे 5 महिन्यांपूर्वी ती नेपाळ येथून आली होती। मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील विष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिले। आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवत होती। पतंग उडवत असताना ती मुलगी तिथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली। तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला। त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला। त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। सचिन धसाळ, सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं। यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। आवाज जनतेसाठी प्रतिनिधी सोमनाथ वाघ, मानोरी, राहुरी। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।